हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या बुधवार 22 ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय। पहिलं तर कृष्णा ही चक्क दुष्यंतला धोतर नेसून देणार आहे। दुष्यंत हा तिच्यासमोर धोतर न नेसताच उभा होता। कृष्णा खूप लाजली, हसली आणि मग त्याला धोतर नेसून देणार आहे। तर त्याचबरोबर दुसरा सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे कृष्णाने दिवाळीची पहिली आंघोळ ही चक्क दुष्यंतला नाही तर जयकांतला घातलीये, पण तिने ही अंघोळ शेणाने घातलीये। चक्क त्याच्या डोक्यावरच शेणाची पोटली वेगळी केलीये। मग हा ट्विस्ट आला तरी कसा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। दिवाळीच्या पहिल्या आंघोळीसाठी कृष्णा दुष्यंतला उठवत असते, पण दुष्यंत काही उठत नाही। त्यामुळे कृष्णा त्याच्या चेहऱ्यावर थोडं पाणी मारते। दुष्यंत चिडून म्हणतो, तुझा प्रॉब्लेम काय? कशाला उठवतेस मला? कशाला माझ्या झोपेचं खोबरं करतेस? कृष्णा त्याला समजवण्याचा प्रयत्न करते, अहो दुष्यंत सरकार, उठा, खाली सगळे वाट पाहताय, शास्त्र असतं ते, आजच्या दिवशी लवकर उठायचं, सूर्योदयाच्या आधी अंघोळ करायची असते, उठणं लावायचं असतं। तर दुष्यंत म्हणतो, ती माती मी माझ्या अंगाला नाही लावून घेणार, मला नाही आवडत ते, आणि काल सुद्धा तू मला पहाटेच उठवलंस, किंचाळलीस, माझी झोप मोड केली, आज मी माझ्या झोपेचं खोबरं करणार नाहीये, तू जा इथून, मी नाही उठणार। असं म्हणून तो पुन्हा एकदा झोपी जातो। तेव्हा कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, गुपचूप उठायचं बरं का, नाहीतर मी काय करते ते पहा। पण दुष्यंत झोपी गेलेला असतो, त्यामुळे कृष्णाला खूप राग येतो आणि ती चक्क पाण्याने भरलेला ग्लासच दुष्यंतच्या चेहऱ्यावर मारते आणि दुष्यंत खडबडून जागा होतो। दुष्यंतला जबर धक्काच बसतो। कृष्णा हसू लागते की दुष्यंतची चांगलीच झोप मोड केली आणि ती विचारते, गेली का आता झोप? दुष्यंत चिडून म्हणतो, तुला मी आता सोडणार नाही। कृष्णा तेथून पळून जाते। दुष्यंत सुद्धा तिच्या मागे मागे धावतो। तर इकडे घराबाहेर सगळे दुष्यंतची वाट पाहत असतात। दुष्यंत अजून आलेला नाहीये। तर मैनावती म्हणते, दुष्यंतला उठणं वगैरे काही आवडत नाही, तो नाही येणार, मला नाही वाटत तो खाली येईल। तर दलपत म्हणतो, असं कसं? पण ही दिवाळीची पहिली आंघोळ असते, सिस्टमॅटिकली केलं तर चांगलंच झालं असताना। बाजाबाई विचारते, पण आता आपण करणार तरी काय? दुष्यंतला हे लहानपणापासूनच आवडत नाही। मैनावती म्हणते, तशीही ही दिवाळी त्याची दुःखाची आहे, तो कसला येतोय? हे ऐकून सगळे मैनावतीकडे रागारागाने पाहू लागतात। पण त्याच वेळेस दुष्यंत आणि कृष्णा धावत पळत तेथे येतात। कृष्णाला दुष्यंत म्हणतो, कृष्णा, मी तुला सोडणार नाही। मैनावती म्हणते, बया, हा काय बोलतोय? कृष्णा तुला सोडणार नाही। मैनावती असं बोलते हे पाहून बाळाबाई विचारते, दुष्यंत काय झालंय? तुम्ही असे धावत पळत का आला? तर दुष्यंत सांगतो, आई हिला सांग ना, तिला मी सांगितलंय मला नाही आवडत ही दिवाळीची पहिली आंघोळ, मला नाही उठणं लावून घ्यायचंय, मला उठवलं झोपेतून आणि येथे घेऊन आली। तर कृष्णाला बाळाबाई म्हणते, कृष्णे, त्याला नाही आवडत उठणं लावायला। तर कृष्णा दुष्यंतला समजावून सांगते, दुष्यंत सरकार, ही आपली संस्कृती आहे आणि आपणच आपली संस्कृती विसरलो तर कसं होणार? दिवा लावणं महत्वाचं आहे आणि उठणं लावणं सुद्धा महत्वाचं आहे। तर दुष्यंत म्हणतो, मी कोठे नाही म्हणतोय, दिवा लावतो, फराळ खातो, दिवाळी साजरी करतो, पण मला उठणं नाही लावून घ्यायचंय, उठणं मी माझ्या अंगाला नाही लावून घेऊ शकत। बाळाबाई म्हणते, ठीक आहे, तू उठणं नको लावू, कमीत कमी आंघोळ तर करून घे आणि आता घरच्या थोरल्यांनी बसा। असं म्हणून ती दलपत आणि आढळरावांना पाटावर बसायला सांगते। आढळराव पाटावर बसतात। बाळाबाई ही चक्क त्यांच्या हाताला, त्यांच्या चेहऱ्याला, पायाला उठणं लावू लागते। आढळराव म्हणतात, काय सौभाग्यवती, मला हे 2 दिवस खूप आवडतात, जेव्हा तुम्ही नकाराने सुद्धा, मनात नसताने सुद्धा बायको होण्याचं कर्तव्य पूर्ण करतात। एक तर आजचा दिवाळीचा दिवस आणि दुसरा वटपौर्णिमेचा दिवस। तेव्हा बाळाबाई त्यांना उत्तर देते, आता ते म्हणतात ना, पदरी पडलं आणि पवित्र झालं, आता नाईलाज आहे, मग करणार तरी काय? आढळराव म्हणतात, नाईलाज आहे, पण हे दिवस मला मात्र खूप आवडतात, आता सांगा काय कटकारस्थान केलंय नवीन? बाळाबाई म्हणते, असं का बोलताय? सणावाराच्या दिवसात मी कशाला काही कटकारस्थान करू? आढळराव म्हणतात, एक वेळ मी जंगलातल्या लांडग्यावर विश्वास ठेवेल, पण तुमच्यावर विश्वास नाही ठेवणार। लांडगा बदलेल, पण तुम्ही नाही बदलणार। बाळाबाईला खूप राग येतो आणि ती आढळरावांच्या गालावर जोर जोरात उठणं लावू लागते। दुष्यंत हे पाहत असतो की आढळराव आपल्या आईला काहीतरी टोमणा देताय, त्यामुळे तो चिडतो। तर मैनावती सुद्धा दलपतला उठणं लावत असते, घासून घासून उठणं लावते। दलपत म्हणतो, ओ मिसेस, तुम्हाला काही कळतं की नाही? उठणं हे प्रेमाने लावायचं असतं नवऱ्याला, तू तर माझ्या अंगाची कातडीच सोलतेस। मैनावती म्हणते, काही काय बोलताय, मी काय बाळजा? हे ऐकून सगळेजण तिच्याकडे रागारागाने पाहू लागतात। मैनावती म्हणते, मला असं म्हणायचं होतं
की कुणी चुकलं, कुणी काही अपराध केला तर बाजाबाई कसा समोरच्याची कातडी सोलतात तसं बोलायचं होतं आणि मैनावती गप्प बसते, सगळे हसू लागतात. तेव्हा कृष्णा दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार बसा पाटावर. पण दुष्यंत त्यासाठी नकार देतो आणि म्हणतो, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का, मी नाही उठणं लावून घेणार, मला उठणं लावायला नाही आवडत. कृष्णा त्याला म्हणते, अहो ते शास्त्र असतं, खूप महत्वाचं असतं, तुम्ही बसा पाटावर. पण दुष्यंत स्पष्ट शब्दात नकार देतो की मला उठणं नाही लावून घ्यायचं. कृष्णा त्याला पुन्हा पुन्हा फोर्स करत असते. या दोघांची बाचाबाची सुरू होते. बाजाबाई चिडून म्हणते, कृष्णे. पण ती काही बोलण्याच्या आधी मैनावती म्हणते, अरे दुष्यंत ऐक ना बायकोचं. एवढ्या प्रेमाने ती म्हणते, आणि ही तुमच्या लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे, बायको तुला पहिल्यांदाच उठणं लावणार आहे, तर उठणं लावून घे. पण दुष्यंत त्यासाठी तयार होत नाही. दुष्यंत म्हणतो, मी उठणं नाही लावून घेणार, मी आंघोळ करायला तयार आहे, पण मी उठणं नाही लावणार. कृष्णा म्हणते, ठीक आहे, तुम्ही उठणं नका लावून घेऊ, फक्त आंघोळीला बसा. दुष्यंत तयार होतो आणि कुर्ता काढून ठेवतो आणि पाटावर बसतो. दुष्यंत पाटावर बसताच कृष्णा त्याला उठणं लावू लागते. दुष्यंत घाबरून बाजूला होतो आणि म्हणतो, तुला सांगितलंय ना मला उठणं नाही लावायचं, मग कशाला उठणं लावते, चीटिंग करतेस तू. कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार, काही होत नाही, सुगंधित उठणं येते, लावून घ्या, छान सुवास येईल त्याचा. पण दुष्यंत म्हणतो, तुला एकदा सांगितलं ना मी नाही लावणार हे उठणं. कृष्णा म्हणते, असं कसं नाही लावणार, थांबा मी तुम्हाला उठणं लावतेच. असं म्हणून कृष्णा दुष्यंतच्या मागे धावू लागते. तर दुष्यंत हा उठणं नाही लावून घ्यायचं म्हणून कृष्णाच्या पुढे पुढे धावत असतो. हे दोघे पूर्ण घराला, सगळ्या माणसांना गोल गोल फेऱ्या मारत असतात आणि त्यांचा हा खेळ पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. दुष्यंत म्हणतो, तुला कळत नाही का, नको उठणं लावू. तर कृष्णा म्हणते, नाही, आज उठणं लावणं खूप महत्वाचं आहे. बाजाबाई त्यांना थांबवायचा प्रयत्न करत असते, पण हे दोघेही ऐकत नाही. कृष्णा दुष्यंतच्या मागे धावत असते आणि उठणं लावण्याच्या भीतीने दुष्यंत तेथून पळत असतो. तर त्यांची ही क्रीडा पाहून जयकांतचा चांगलाच जळफाट होतो. पण आढळराव मात्र खूप खुश असतात. कृष्णा ही दुष्यंतच्या मागे धावते. तेवढ्यात कृष्णाचा तोल जातो आणि ती दुष्यंतच्या अंगावरच पडते. दुष्यंतही खाली पडतो आणि पडताना कृष्णाचा हात दुष्यंतच्या हातावर आणि चेहऱ्यावर लागतो आणि हे उठणं त्याच्या हाताला आणि चेहऱ्याला लागतं. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पुन्हा एकदा हरवून जातात. बॅकग्राऊंडमध्ये हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचं सुंदर शीर्षक गीत सुरू असतं. या दोघांना या अवस्थेत पाहून बाजाबाई, जयकांत यांचा तर चांगलाच जळफाट होतो. पण आढळराव आणि भक्ती मात्र खूप खुश होतात. तेव्हा कृष्णा या संधीचा फायदा घेते आणि दुष्यंतच्या गालांना सुद्धा उठणं लावते. दुष्यंतला हे समजतं आणि तो कृष्णाकडे रागारागाने पाहू लागतो आणि हे दोघेही भानावर येतात. दोघे जागेवर उभे राहतात. मैनावती म्हणते, बया, दिवाळी आहे की होळी तेच कळत नाहीये, हे दोघे तर होळी खेळताय. दुष्यंतला समजतं की कृष्णाने त्याच्या गालाला उठणं लावलंय. तो खूप चिडतो. कृष्णा त्याच्याकडे प्रेमाने पाहू लागते आणि त्याच्याकडे पाहून हसू लागते की पाहिलं का, तुम्हाला मी उठणं लावलं की नाही, देवाचीच इच्छा होती तुम्हाला उठणं लागावं आणि शेवटी लागलं. दुष्यंत चिडून म्हणतो, मूर्ख आहेस का तू, तुला कळत नाही का, कितीदा सांगितलं तुला मला उठणं नाही लावून घ्यायचं, मग कशाला उठणं लावलं. दुष्यंतचा हा रुद्रावतार पाहून कृष्णाला मोठा धक्काच बसतो. भक्ती सुद्धा खूप घाबरते. बाजाबाई सुद्धा कृष्णाकडे रागारागाने पाहत असते. दुष्यंत म्हणतो, लहानपणापासून मला नाही आवडत ही चिखल माती, मी चिखल मातीपासून त्यामुळे दूर राहतोय. अंगाला चिखल माती लागली की मला अस्वस्थ वाटतं, मला नाही सहन होते. तुला सांगितलेलं कळत नाही का, सकाळपासून हेच सांगतोय पण तू ऐकतच नाहीये. तू माझ्या आयुष्यात आल्यापासून माझ्या आयुष्याचीच माती झालीये, माती. असं म्हणून दुष्यंत रागारागाने तेथून निघून जातो. कृष्णाला खूप वाईट वाटतं आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं. बाजाबाई सुद्धा कृष्णाजवळ येते आणि म्हणते, कृष्णे, हे काय केलंस तू. तो म्हणत होता ना नको उठणं लावू, मग कशाला उठणं लावलं. लहानपणापासून मी कधी त्याच्या पायाला सुद्धा माती लागू दिली नाहीये आणि आज तू त्याला चक्क चिखलामध्ये लोळवलं. तुझी हिंमत कशी झाली. तू आज खूप मोठी चूक केलीये आणि यानंतर पुन्हा ही चूक करायची नाही, नाहीतर गाठ माझ्याशी आहे, हे लक्षात ठेव. कृष्णाला वाईट वाटतं. मैनावती चांगलीच खुश होते. बाजाबाई तेथून निघून जाते. तेव्हा आढळराव पुढे येतात आणि म्हणतात, कृष्णे, जे झालं ते अगदी योग्य झालं. उगच स्वतःला त्रास करून घेऊ नको आणि दुष्यंतचा राग मनावर घेऊ नको, तो पोटात घे. आज थोडी सुरुवात झालीये पण गोड सुरुवात झालीये. नक्कीच त्याला गावच्या मातीचा लळा लागेल एवढं लक्षात ठेव. कृष्णा मान हलवते. आढळराव तेथून निघून जातात. सगळेजण घरामध्ये जातात. कृष्णाही जाऊ लागते.
जयकांत कृष्णाला म्हणतो, ए कृष्णे, तुझ्या नवऱ्याने तर तुझ्याकडून उठणं नाही लावून घेतलं, पण मी तयार आहे ना, माझ्या अंगाला उठणं लाव. कृष्णा खूप चिडते. तेव्हा जयकांत विचारतो, काय विचार करतेस? कृष्णा म्हणते, मी हाच विचार करते की एवढ्याशा वाटीतलं उठणं तुझ्या अंगाला कसं लागेल. थांब, मी तुझ्यासाठी भलं मोठं स्पेशल उठणं घेऊन येते. जयकांत खुश होऊन म्हणतो, खरंय खरंय, तुझ्या अंगाचा स्पर्श माझ्या अंगाला होणार, मग तर काय भारीच वाटेल. जा, माझ्यासाठी उठणं घेऊन ये. कृष्णा त्याच्याकडे रागारागाने पाहते आणि तेथून जाते. जयकांत खुश होऊन पाटावर बसतो आणि विचार करतो, चांगली सुरुवात झालीये. त्याच गोष्टीने आता कृष्णाचा स्पर्श माझ्या अंगाला होईल. उठणं लावण्याने सुरुवात झालीये, मग दोघं एकत्र आंघोळ पण करू, असा विचार करून जयकांत खूप खुश होतो. तेवढ्यात कृष्णा एक मोठी परात घेऊन येते. तेव्हा जयकांत म्हणतो, अरे वा, एवढ्या मोठ्या वाटीमध्ये माझ्यासाठी तो उठणं आणले का? लाव लाव, सगळ्या अंगाला चांगलंच उठणं लाव. कृष्णा म्हणते, मग तुझ्यासारख्या माणसासाठी एवढं मोठं उठणं लागणारच ना, थोडं उठणं कसं चालेल? आणि ती चक्क जयकांतच्या डोक्यावरच ही ओटली उलटी करते आणि यामध्ये कोणतंही उठणं नसतं, तर चक्क शेण असतं, शेण, गाई म्हशीचं शेण. तेव्हा हे गाई म्हशीचं शेण डोक्यावर अंगावर पडतात. जयकांतला शेणाचा वास येतो आणि त्याला समजतं की कृष्णाने आपल्याला उठणं नाही लावलंय, तर चक्क शेण लावलंय, शेणाने आंघोळ घातलीये. त्याला जबर धक्काच बसतो. कृष्णा म्हणते, जयकांत, तुझी हीच लायकी आहे. जयकांत रागारागाने उठून उभा राहतो आणि म्हणतो, एक कृष्णे. तर कृष्णे म्हणते, लायकीत राहायचं आणि नीट बोलायचं, माझ्याशी नीट बोलायचं. मी काही आता कृष्णा कोल्हापुरे नाहीये, तर मी कृष्णा दुष्यंत रांगणे पाटील, तुझ्या भावाची बायको आहे. आणि वहिनीवर अशी वाईट नजर नाही ठेवायची, नाहीतर तुझे डोळे काढून घेईल, हे लक्षात ठेव. यानंतर पुन्हा माझ्या वाटेला गेला ना, तर यावेळेस तर फक्त तुला शेणाने आंघोळ घातलीये, पुढच्या वेळेस तुझ्या तोंडात शेण भरवेल, हे लक्षात ठेवायचं आणि नीट राहायचं, अशी वॉर्निंग देऊन कृष्णा रागारागाने तेथून निघून जाते. जयकांत खूप चिडलेला असतो आणि म्हणतो, कृष्णे, तुला नावाचा खूप घमंड आलाय ना, की दुष्यंतचं नाव तुझ्या पाठीमागे लागलंय. नाही, हे नाव तुझ्या मागून काढून घेतलं ना, तर मी सुद्धा नावाचा जयकांत रांगणे पाटील नाही, आणि ते सुद्धा अतिप्रचंड वेगाने, असा निश्चय जयकांत करतो. तो खूप चिडलेला असतो. तर इकडे दुष्यंत आंघोळ करून तयार होत असतो. त्याने कुर्ता तर घातलेला असतो, पण त्याला धोतरच नेसता येत नाही. तो विचार करतो, नाही येत मला धोतर नेसता. आईला सांगितलं होतं मला रेडीमेड धोतर पाठव, पण तिने हे नेसायचं धोतर पाठवलंय. आता काय करू? पुढची बाजू कोणती, मागची बाजू कोणती, तेच कळत नाहीये. धोतर कसं नेसायचं ते पण समजत नाहीये. तो धोतर नेसायचा प्रयत्न करत असतो, पण त्याला धोतरच नेसता येत नाही. तेवढ्यात कृष्णा तेथे येते. तिच्या लक्षात येतं की तिने मोगऱ्याचा गजरा लावलाय आणि पहिल्या रात्रीला दुष्यंतला मोगऱ्याच्या गजऱ्याचा त्रास झाला होता, म्हणून ती हा गजरा बाजूला काढून ठेवते. ती पुढे येते तर तिला दिसतं की दुष्यंतने पॅन्टच घातलेली नाहीये, धोतरही नेसलेलं नाहीये, आणि ती त्याच्याकडे पाहून हसू लागते. दुष्यंत विचारतो, हसायला काय झालं, हसतेस कशाला? तर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, तुम्ही धोतर घालायला विसरलात. दुष्यंत घाबरतो, लाजतो आणि म्हणतो, हा मग त्यात काय एवढं मोठं, आणि धोतर घालत नाही, धोतर नेसतात, आणि मी धोतर घालू शकतो. कृष्णा विचारते, झाली का तुमची परीक्षा सुरू? आता तर म्हणाला की धोतर नेसतात आणि आता म्हणताय की धोतर घालतात, मग नेमकं मी काय समजायचं? दुष्यंत म्हणतो, अगं बाई, जे असं नेसायचं असतं ना साडीसारखं, त्याला म्हणतात धोतर नेसणं, आणि जे रेडीमेड असतं ना ते घालतात, की जशी पॅन्ट घालतात. तुला ते कळत नाही, मला ते समजतं. तर कृष्णा म्हणते, तुम्हाला समजतं ना, मग घालता आलं की नाही तुम्हाला धोतर? अजून ते नेसता आलं की नाही? त्या दिवशी तर मला खूप शिकवत होता, जेव्हा मला साडी नेसता येत नव्हती, मिऱ्या घालता येत नव्हत्या. आता तुम्हाला साधं धोतर सुद्धा नेसता येत नाहीये का? दुष्यंत म्हणतो, दुसऱ्याला साडी नेसवणं, मिऱ्या घालणं सोपं असतं, स्वतः हे धोतर नेसणं अवघड असतं. मला ते काही जमत नाहीये, शिकेल मी, माझं सॉर्ट आउट करेल. कृष्णा म्हणते, मी तुम्हाला मदत करू का? त्या दिवशी मी पाहिलं होतं तुम्ही कसं मला साडी नेसवत होता, मी सुद्धा आठवून तुम्हाला मदत करते, तुम्हाला धोतर नेसून देते. तर दुष्यंत म्हणतो, काही गरज नाहीये, मी माझं करेल, तुम्हाला कोणतीही मदत करू नको. कृष्णा म्हणते, ठीक आहे, मी तर मदत करायला आले होते. आणि ती दुष्यंतची मजा पाहू लागते, पण दुष्यंतला काही धोतर नेसताच येत नाही. तर इकडे दलपत आणि जयकांत हे दोघे आपल्या हितचिंतकांना दिवाळीसाठी काय गिफ्ट द्यायचं याची यादी करत असतात, गिफ्ट निवडून ठेवत असतात. त्याच वेळेस बाळजाबाई तेथे येते आणि चिडून विचारते, हे काय करताय भाऊजी?
दलपत म्हणतो आपल्या हितचिंतकांसाठी दिवाळीचा फराळ आणि भेटवस्तू देतोय. बाजाबाई चिडून म्हणते तो फराळ घाला चुलीत, आत्ताच्या आत्ता आपल्या माणसांना कामाला लावा. ती कृष्णा मला आजच्या त्या घराच्या बाहेर गेली जायला हवी. सगळ्या गावकऱ्यांना इथे बोलवा आणि कृष्णावर चोरीचा आरोप लावा. दलपत म्हणतो ठीक आहे बाजाबाई. दलपत आणि जयकांत तेथून निघून जातात. कोणत्याही परिस्थितीत आजच्या आज कृष्णाला घराबाहेर हाकलायचं. तिला आता मी या घरात नाही सहन करू शकत असं बाजाबाईने ठरवलेलं असतं. आपली माणसं येथे येणार, कृष्णावर गावदेवीच्या मंदिरात चोरी केल्याचा आरोप लावणार आणि मग कृष्णाला घराबाहेर काढायचं असं ती ठरवते. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की गावकरी कृष्णावर गावदेवीच्या मंदिरातील सोन्याचे दागिने चोरल्याचा आरोप करणार, पण कृष्णा यासाठी नकार देईल. बाजाबाई म्हणेल की जर कृष्णाने दागिने चोरले असतील तर मी तिला घराबाहेर काढणार, पण दुष्यंत कृष्णाची बाजू घेईल आणि म्हणेल की कृष्णा चोरी करू शकत नाही आणि आम्ही दोघे मिळून हे सिद्ध करून दाखवू. मग कृष्णा आणि दुष्यंत त्यांचं निर्दोषपणा सिद्ध करू शकतील का हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच. परंतु तोपर्यंत हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद. हॅलो मैत्रिणींनो.